ज्यांनी तुम्हाला रडवलंय, ज्यांनी तुम्हाला फसवलंय, ज्यांनी तुम्हाला उद्ध्वस्त केले, त्या प्रत्येकाला शिक्षा होणार. फक्त ही एक वस्तू तुमच्या जवळ ठेवा, समोरील प्रत्येक व्यक्ती तुमच्या इशाऱ्यावर नाचणार. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलवरती. बघा, तुम्ही असाल, मी असेल, आपल्यापैकी कितीतरी लोकांच्या आयुष्यात अशी एक तरी व्यक्ती असते जी सतत आपला अपमान करते. अशी एक तरी व्यक्ती असते जी आपल्या घरातलीच असते पण आपल्याला त्रास देते. अशी एक तरी व्यक्ती असते जी आपल्या खूप जवळची असते पण ती आपल्याला रडवत असते. बऱ्याच वेळा आपण ज्या ठिकाणी काम करतोय, जॉब करतोय, तिथे आपले कलीग किंवा आपला बॉस आपल्याला खूप त्रास देतो. कित्येक वेळा आपल्या नात्यातली एखादी अशी व्यक्ती असते जी सतत आपला पान उतारा करते, अपमान करते. घरात एखादी छोटी मोठी वस्तू म्हणजे एखादी गोष्ट तुम्ही घेतली की तोपर्यंत सगळं ठीक असतं पण त्यानंतर सगळं बदलतं. घराला एक नजर लागते, घरात क्लेश व्हायला लागतात, घरात आजारपण येतं. थोडीशी प्रगती झाली की आपल्या घरामध्ये भांडणं व्हायला लागतात. बघा, ज्यांच्याही आयुष्यात, ज्यांच्याही घरात अशा काही समस्या असतील त्यांनी कमेंटमध्ये नक्की मला शेअर करा. आता बऱ्याच वेळा काय होतं तर आपल्याच जवळचे लोक आपल्याशी शत्रुत्वाने वागतात. कित्येक वेळा ज्या व्यक्तीवरती प्रेम करतो तीच लोक आपल्याला सोडून जातात. बऱ्याच वेळा आपल्याला हे सहन होत नाही, यातून बाहेर कसं पडावं ते आपल्याला कळत नाही. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत प्रभावी असे काही उपाय सांगणार आहे. हे उपाय जर तुम्ही करायला सुरुवात केली तर तुमच्या आयुष्यात तुम्हाला त्रास देणारी प्रत्येक व्यक्ती तुमच्या जवळ येईल. कारण मी जे उपाय तुम्हाला सांगणार आहे ते वशीकरणाचे आहेत, अट्रॅक्शन पॉवर इन्क्रीज करण्याचे आहेत, समोरील प्रत्येक व्यक्तीला आपल्याकडे वश करण्याचे आहेत. बघा, आता मी तुम्हाला 3 उपाय सांगणार आहे. तिघांपैकी तुम्ही कुठलाही एक करा, शक्य असतील तर तिघांपैकी 3ही करा. सगळ्यात पहिला जो उपाय आहे हा आठवड्यातील कुठल्याही शनिवारी. बघा, आठवड्यातील कुठल्याही शनिवारच्या दिवशी तुम्हाला एक काळ्या रंगाचं कापड घ्यायचं आहे आणि त्याच्यासोबत एक पिंपळाच्या झाडाचं पान घ्यायचं आहे. काळ्या रंगाचं कापड, पिंपळाच्या झाडाचं पान आणि त्याच्यासोबत एक कोळसा. सगळ्यात पहिले काय करायचं तर घरातल्या कुठल्याही एखाद्या दक्षिण भागामध्ये एक आसन घालून बसायचं. जिथे तुम्ही बसलेले आहात तिथे तुमच्या समोर हे काळ्या रंगाचं वस्त्र ठेवायचं. त्या काळ्या रंगाच्या वस्त्रावरती पिंपळाच्या झाडाचं एक छोटंसं मोठंसं जे शक्य ते पान ठेवायचं. त्या पानावरती कोळशाने तुमच्या शत्रूचं किंवा तुम्हाला जी व्यक्ती त्रास देते तिचं नाव लिहायचं. समजा तुमच्या घरातलीच एखादी तुमची बहीण असेल, जाऊबाई असेल, सासू असेल, सून असेल, पती आहेत, पत्नी आहेत, कुणीही जे तुम्हाला त्रास देतात त्यांचं नाव कोळशाने त्या पिंपळाच्या पानावर लिहा. नाव लिहिल्यानंतर त्याच पानावरती तोच कोळशाचा तुकडा ठेवा. त्यासोबत एक 4 ते 5 भीमसेनी कापराचे तुकडे ठेवा. त्यामध्ये थोडीशी पिवळी मोहरी घाला. हे सगळं साहित्य बघा त्या पानावर ठेवल्यानंतर ते जे त्याच्या खाली ठेवलेलं कापड आहे ते कापड त्या पानाला गुंडाळायचं. एक 2-3 वेळा गुंडाळा, शेवटी गाठ मारा. आता पिंपळाच्या पानाची तयार केलेली ही पुरचुंडी किंवा तयार केलेली ही जी पोटली आहे ही तुमच्या घरात दक्षिण भागात कुठेही ठेवा. तुमच्या घरात जो दक्षिण भाग आहे त्या दक्षिण भागात कुठेही जिथे तुम्हाला शक्य तिथे ही पुरचुंडी तुम्हाला ठेवायची आहे. त्यानंतर बघा 24 तास पूर्ण झाले, संपूर्ण 24 तास पूर्ण झाले की ही पुरचुंडी तिथून बाहेर काढा आणि त्याच दक्षिण भागामध्ये किंवा घराच्या बाहेर जो दक्षिण एरिया तुमचा येईल त्या ठिकाणी एक मातीची पंटी किंवा एखादं मातीचं भांड घेऊन त्या भांड्यामध्ये हे पुरचुंडी ठेवा आणि ते प्रज्वलित करा. कापड जे आहे त्या कापडाला प्रज्वलित करा म्हणजे पेटवा, मॅचेस लावून ते पेटवा. जसं कापडातून अग्नी बाहेर पडेल, कापड काळ्या रंगाचं कापड पेटेल, जसं ते कापड पेटेल तसं त्याच्यामध्ये ठेवलेलं पिंपळाचं पान पेटेल.
जसं पिंपळाचं पान पेटेल तसं त्याच्यामध्ये ठेवलेली मोहरी पेटेल, शिवाय त्याच्यामध्ये ठेवलेला कोळसा आणि कापूरसुद्धा प्रज्वलित होणार. जसं हे जळणार, जसा त्याचा धूर येणार, जसं तुमच्या घराच्या आजूबाजू त्याचा प्रकाश पडणार, तशी तुमच्या घरातली निगेटिव्हिटी, नकारात्मकता जी काही आहे ती संपणार. त्या पानावरती तुम्ही ज्या व्यक्तीचं नाव लिहिलं आहे त्या व्यक्तीच्या विचारांचा नाश होणार. तो व्यक्ती पुन्हा तुमचं वाईट करण्याचा जो काही विचार आहे तो विचार स्वप्नात पण करणार नाही. हा शत्रुबाधा निवारण करणारा लाल किताबमधील पहिला उपाय. आता मी तुम्हाला दुसरा उपाय सांगते. या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे लिंबू. प्रत्येकाच्या घरात दारात कुठेही लिंबू आवर्जून भेटतं. एक हिरवं पिवळं छान लिंबू घ्यायचं आहे. स्वच्छ पाण्याने हे लिंबू तुम्हाला धुवायचं आहे. जे लिंबू तुम्ही घेतलेलं आहे त्या लिंबाला तुम्हाला एक लवंग टोचायचं आहे. जे फूलवालं लवंग असतं, फक्त हे जे लवंग आहे हे लवंग त्या लिंबाला टोचा. त्यानंतर बघा, त्यानंतर त्या लिंबाच्या वरती जे लिंबू घेतले त्याच्यावरती लाल रंगाच्या पेनाने तुम्हाला एक मंत्र सांगते, तो मंत्र लिहायचा आहे. मंत्र खूप सोपा आहे, व्यवस्थित ऐका. ओम वश वश आणि त्या व्यक्तीचं नाव. ओम वश वश सागर. ओम वश वश सुहास. ओम वश वश तृप्ती. ओम वश वश स्वाती. ओम वश वश सौरभ. तुम्हाला जे नाव लिहायचं ते लिहा. मी जी नावं सांगितली त्याच्याऐवजी तुम्हाला जे नाव लिहायचं ते फक्त तुम्हाला त्या लिंबावरती लाल रंगाच्या पेनाने लिहायचं आहे. आता हे जे लिंबू आहे हे तुम्हाला लाल पिवळ्या धाग्यात किंवा फक्त लाल धाग्यामध्ये तुम्हाला बांधायचं आहे. त्यानंतर हे लिंबू तुम्हाला एका कापडामध्ये एक छोटंसं कापड घ्या, त्या कापडामध्ये बांधून तुम्हाला हे लिंबू 21 दिवस तुमच्या जवळ ठेवायचं आहे. किती? 21 दिवस. समजा आज हा उपाय करते, उद्या करते, जेव्हा तुम्ही कराल तेव्हा तुम्हाला हे लिंबू तुमच्यासोबत खिचात, साडी घालत्या पदराला, कुठेही ट्रॅक टी शर्ट असेल तर त्याच्या खिचात ठेवायचं आहे. 21 दिवसांमध्ये जेव्हा जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल, सकाळ दुपार संध्याकाळ अगदी कधीही, तेव्हा फक्त हे लिंबू 5 मिनटं हातात घ्यायचं. जो मंत्र लिहिला आहे ओम वश वश सागर, ओम वश वश सौरभ, जो काही तुम्ही त्याच्यावर मंत्र लिहिलेला आहे तो तुम्हाला 21 वेळा म्हणायचा आहे. सलग 21 दिवस पूर्ण झाल्यानंतर हे लिंबू घराच्या बाहेर घेऊन जायचं आणि घराच्या बाहेर एखादं कुठलंही मोठं झाड असेल, आंब्याचं कुठलंही झाड असेल, पिंपळाचं, वडाचं, तुळस सोडून, तर त्या झाडाच्या मातीमध्ये हे लिंबू दाबायचं. एक छोटासा खड्डा वगैरे करा, माती बाजूला करा आणि त्याच्यामध्ये हे लिंबू जे आहे ना त्या मातीमध्ये गाडा, त्या मातीमध्ये हे लिंबू दाबून द्या. तुमच्या आयुष्यात तुम्हाला त्रास देणारी, छळणारी, सतत तुम्हाला टार्गेट करणारी ती प्रत्येक व्यक्ती तुमच्या आयुष्यातून दूर जाईल. ज्या व्यक्तीचं नाव तुम्ही त्या लिंबावरती लिहिलं होतं, लक्षात ठेवा, ती व्यक्ती तुमच्या 24 तासांच्या आत ॲट्रॅक्ट होईल. पूर्ण 21 दिवसांमध्ये ॲट्रॅक्शन पॉवर वाढेल, वशीकरण निर्माण होईल. ज्या व्यक्तीच्या नावाने तुम्ही हे तंत्रमंत्र सिद्ध केलेले लिंबू आहे ते तुमच्यासोबत आहे. लक्षात ठेवा, त्या 21 दिवसांमध्ये तुमचं आणि त्या व्यक्तीचं पूर्ण रिलेशन बदलून जाईल आणि ती व्यक्ती पूर्णतः तुमची होऊन जाईल. तिसरा जो उपाय आहे, या तिसऱ्या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे पिवळी मोहरी. खूप शत्रू त्रास देतोय, शत्रू सुधारत नाही आहे, घरातली व्यक्ती रडवतीये, अपमान करतीये, काही करू नका. शनिवारच्या दिवशी, आठवड्यातील कुठल्याही शनिवारच्या दिवशी फक्त आपल्या देवघराच्या समोर बसा, एक मातीची पंती ठेवा, त्या मातीच्या पंटीत 2-4 भीमसनी कापडाच्या वड्या टाका, त्यात थोडीशी पिवळी मोहरी टाका, कापूर पेटवा. कापूर पेटेल तसं मोहरी पेटेल. मोहरी जशी तडतडेल कापूर पेटेल आणि त्यामध्ये जशी मोहरी तडतडेल अजून त्याच्यामध्ये एक्स्ट्रा थोडी थोडी मोहरी टाकत राहा आणि तिथे बसून फक्त 3 वेळा हनुमान चालीसा म्हणा. किती? 3 वेळा. ज्या व्यक्तीच्या नावाने करताय ती समस्या सांगायची, हा व्यक्ती त्रास देतोय, असं असं करतोय, हा नाश म्हणजे त्या व्यक्तीच्या त्रासाचा नाश करण्यासाठी मी हा उपाय करत आहे असं पहिले सांगायचं. मोहरी प्रज्वलित करायची आणि तिथे बसून 3 वेळा हनुमान चालीसा म्हणायचा. 3ही वेळा हनुमान चालीसा म्हणत असताना मोहरी टाकतच राहायची आणि कापूर विझू द्यायचा नाही. 3ही वेळा हनुमान चालीसा म्हणून झाल्यानंतर, सगळं काही व्यवस्थित झाल्यानंतर मग जी काही मोहरीची राख वगैरे असेल ती घराबाहेर घेऊन जायची आणि ती फेकून द्यायची. हा उपाय तुम्ही कमीत कमी 7 शनिवार करून बघा. किती? 7. या शनिवारी, पुढच्या शनिवारी, अजून पुढचा 7 शनिवारांमध्ये तुमच्या आयुष्यात तुम्हाला त्रास देणारी, रडवणारी, छळणारी, उद्ध्वस्त करणारी, सतत तुम्हाला टार्गेट करणारी ती प्रत्येक व्यक्ती तुमच्या पायाशी आहे. खूप साधे सोपे 3ही उपाय आहेत बघा.
तिघांपैकी एक करा, शक्य असेल तर तिघांपैकी 3 करा, नक्की करा.